लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि मी तुम्हाला फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करतोय. ओके, पाठीमागच्या लेक्चरपासून आपण बघत आहोत युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरची सुरुवात. बरोबर, काही पॉईंट्स आपण कव्हर केलेले पण आहेत आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. बरेच विद्यार्थी मला व्हॉट्सअपवरती त्यांनी केलेला जो होमवर्क येतो ते मला पाठवत आहे. बरोबर आहे, खूप सुंदर पद्धतीने ते लिहित आहेत. ठीक आहे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय ते बघितलं होतं. फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण? क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी आर कॉल्ड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर, फिजिकल क्वांटिटी काही अशा आहेत की ज्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला इतर कोणत्याही क्वांटिटीजची गरज पडत नाही. त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे सगळ्यात बेसिक क्वांटिटीज, त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो. बरोबर, आणि अशा फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत? तर अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. कोणत्या आहेत? तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिलेलं सुद्धा असेल बघा, बोर्डवरती पण मी लिहिलेलं आहे. ओके, देर आर टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि त्यांचे जे युनिट्स आहेत ते युनिट्ससुद्धा आपण काल लिहिलेले होते. बरोबर, मी इथं पुन्हा एकदा लिहितोय. लेंथ आपण कशामध्ये मेजर केली होती किंवा कशामध्ये घेतो आपण? तर लेंथ आपण मीटरमध्ये घेतो. बरोबर, इथं SI युनिट्सचे मी सिम्बॉल लिहिणार आहे. ठीक आहे, तर लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? तर मीटरमध्ये. मास आपण कशामध्ये मेजर करतो? किलोग्रॅममध्ये. त्याचप्रमाणे टाईम आपण सेकंदामध्ये मेजर करतो. त्याचप्रमाणे टेम्परेचर आपण केल्विनमध्ये. इथं के जो आहे तो के कॅपिटल घ्यायचं मी सांगितलं होतं. इलेक्ट्रिक करंट आपण ॲम्पियरमध्ये मोजतो, इथं कॅपिटल ए. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय हे पण मी काल एक्सप्लेन केलं होतं. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? तर ल्युमिनस म्हणजे प्रकाश आणि इंटेन्सिटी म्हणजे त्याची प्रखरता. बरोबर, तीव्रता. तर प्रकाशाची तीव्रता म्हणजेच ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कॅन्डेलामध्ये मेजर करतो. त्याचं सिम्बॉल आहे CD. आणि शेवटचा आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोलमध्ये काय करतो? आपण मेजर करतो. बरोबर, तर इथं एक महत्त्वाचा पॉईंट बघा. हे काय सगळे SI युनिट आहेत आणि हे काय फंडामेंटल क्वांटिटी आहे. बरोबर, दीज आर द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. बरोबर, दीज आर द युनिट्स ऑफ ए फंडामेंटल क्वांटिटीज. त्यामुळे आज आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्सची डेफिनेशन काय असेल? द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. जे युनिट आपण फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी यूज करतो त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणायचं. बरोबर, म्हणजेच काय? तर मीटर हे युनिट आपण लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे किलोग्रॅम हे युनिट आपण मास ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरतो. बरोबर, म्हणजे हे जे युनिट्स आहेत हे युनिट्स आपण ह्या फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरतो. म्हणून या युनिट्सला आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो. इथे लक्षात, हे सगळे काय आहे? हे सगळे फंडामेंटल युनिट्स आहेत. ठीक आहे, मग फंडामेंटल युनिट्सची डेफिनेशन खूप इझी आहे. कोणती डेफिनेशन आहे? द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर द फंडामेंटल quantities are called as fundamental units. The units which are used to measure the fundamental quantities are called as fundamental units. ठीक आहे, तर इथे मी डेफिनेशन लिहितोय त्याची बघा. The units which are used to measure fundamental quantities are called fundamental units.
बघा डेफिनेशन काय लिहिले, द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. जे युनिट आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच काय, जे युनिट्स आपण मूलभूत राशी मेजर करण्यासाठी काय करतो, यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो. बरोबर आहे. बघा डेफिनेशन काय, द युनिट्स विच आर युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, मूलभूत राशी. म्हणजे ज्या युनिटचा वापर आपण मूलभूत राशी मोजण्यासाठी वापरतो त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणायचं. आलं का लक्षात? तर खूप सोपी डेफिनेशन आहे फंडामेंटल युनिट्सची. म्हणजे लक्षात ठेवायचे तुम्हाला, फंडामेंटल युनिट्स 7 आहेत आणि फंडामेंटल क्वांटिटी सुद्धा ऑफकोर्स किती असणार आहे, तर 7च असणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं आपण बघितलं फंडामेंटल युनिट्स बद्दल. आता पुढचा एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे, डिराइव्ड क्वांटिटी अँड युनिट्स. ठीक आहे. बघा म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. बघा आपण फिजिकल क्वांटिटी असा एक पॉईंट बघितला होता. फिजिकल क्वांटिटी असा एक आपण टाईप बघितला होता किंवा असा एक पॉईंट आपण कव्हर केला होता. त्या फिजिकल क्वांटिटीचे थोडक्यात दोन टाईप असतात फिजिकल क्वांटिटीचे. कोणते दोन टाईप असणार मग, एक म्हणजे काय फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं म्हणजे काय डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं काय असणार आहे, डिराइव्ड क्वांटिटी. आहे का लक्षात? तर लक्षात ठेवा, फिजिकल क्वांटिटी जे आपण पॉईंट बघितला त्या फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप असतात. एक म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा डिराइव्ड क्वांटिटी. त्यातला फंडामेंटल क्वांटिटी आपण कव्हर केलेला आहे, पॉईंट आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला बघायचं आहे की डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय आहे. ठीक आहे. तर पुढचं हेडिंग टाका, डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. ओके. तर पुढचं हेडिंग टाकलं का, डिराइव्ड क्वांटिटी. बघा डिराइव्ड क्वांटिटी, जसं फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, फंडामेंटल म्हणजे मूलभूत आणि क्वांटिटी म्हणजे काय, राशी. तसं डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ह करणे म्हणजे मिळवणे. थोडे डिराइव्ड क्वांटिटीचा अर्थ होतो मिळवलेल्या राशी. येते लक्षात? डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, मिळवलेल्या राशी. ज्यांना मराठीत लिहायचं असेल त्यांनी साईडला कुठेतरी लिहून ठेवा, डिराइव्डचा अर्थ काय, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, मिळवलेल्या राशी. ठीक आहे. आता डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे नक्की काय, बघा त्याची डेफिनेशन खूप सोपी आहे आणि पॉईंट सुद्धा खूप सोपा आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या किंवा व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, द क्वांटिटी विच डिपेंड ऑन द फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. बघा ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीचा काय करावा लागतो, यूज करावा लागतो, अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणायचं. येते लक्षात? बघा डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या डिराइव्ह करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची काय करावी लागते, मदत घ्यावी लागते, त्यांना आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी असं आपण म्हणतो. येते लक्षात? सो आय विल राईट द डेफिनेशन. मी डेफिनेशन लिहितोय त्याची, बघा तुम्ही पण लिहायचे. द क्वांटिटी which depend on the fundamental quantity for their measurement is called derived quantity. काय लिहिलंय बघा, द क्वांटिटी विच डिपेंड ऑन, डिपेंड म्हणजे अवलंबून असणे, बरोबर. द क्वांटिटी विच डिपेंड ऑन द फंडामेंटल क्वांटिटी, बरोबर. म्हणजे जी भौतिक राशी मोजण्यासाठी आपण काय करतो, फंडामेंटल क्वांटिटीची काय करतो, मदत घेतो. फंडामेंटल म्हणजे आपण ज्या बघितलेल्या 7 आहेत त्या,
म्हणजे त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या मदतीने आपण भरपूर अजून खूप अशा क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटी आपण काय करू शकतो, मिळवू शकतो, तयार करू शकतो. त्या सर्व मिळवलेल्या क्वांटिटीजला आपण काय म्हणायचं, डिराइव्हड क्वांटिटी असं म्हणायचं. त्या लक्षात बघा, द क्वांटिटी विच डिपेंड ऑन द फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. येतं लक्षात, काही फिजिकल क्वांटिटी मिळवण्यासाठी मोजण्यासाठी आपल्याला त्या ज्या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत किंवा 7 फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्यांची मदत घ्यावी लागते. त्यांची मदत घेतल्यानंतर आपण अजून अशा भरपूर फिजिकल क्वांटिटीज तयार करू शकतो, मिळवू शकतो. त्या ज्या मिळवलेल्या राशी आहेत त्यांना आपण काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं आपण डिराइव्हड क्वांटिटी. आलं लक्षात, मिळवलेल्या राशी थोडक्यात. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स मी तुमच्या पुढं इथं लिहिणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे नक्की काय आणि त्या कशा मिळवता येतात. ठीक आहे, बघा पहिलं एक्झाम्पल आहे समजा एरिया. आता एरिया काय आहे, फिजिकल क्वांटिटी, बरोबर. एरिया एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग मला सांगा, एरिया फंडामेंटल क्वांटिटी आहे का, नाही. त्या 7 क्वांटिटीमध्ये एरिया ही क्वांटिटी लिहिली आहे का आपण, नाही. म्हणजे एरिया फंडामेंटल क्वांटिटी नाही, बरोबर. त्या 7 सोडून ही एक वेगळीच फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणजे ही डिराइव्हड क्वांटिटी असणार, 100% असणार. बघ, आता समजा मला एरिया काढायचा आहे. समजा एरिया ऑफ रेक्टँगल असेल, एरिया ऑफ ए रेक्टँगल. ठीक आहे, तर एरियाचा फॉर्म्युला आपण कसं लिहिणार, लेंथ इंटू काय लिहितो मी इथं, ब्रेड, बरोबर. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणा, बरोबर. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड, बरोबर. बर, मग युनिट ऑफ एरिया काय होईल सांगा बरं मला. युनिट ऑफ एरिया कसं काढणार, बरं. एरियाचा मी काय लिहिला इथं फॉर्म्युला. एरिया काय आहे, एरिया एक क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर. पण ही डिराइव्हड क्वांटिटी आहे का ते चेक करायचं आपल्याला. फंडामेंटल तर नाही आहे हे आपल्याला फिक्स माहिती आहे, बरोबर. मग एरिया इज इक्वल टू काय लिहिलं आपण, लेंथ गुणिले ब्रेड्थ, बरोबर. आता ह्या एरियाचं युनिट आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, काय लिहिलं मग मी खाली, युनिट ऑफ एरिया. युनिट ऑफ एरिया कसं काढतो आपण, तर युनिट ऑफ लेंथ गुणिले युनिट ऑफ ब्रेड्थ, बरोबर आहे. इथं काय लिहिता येईल आपल्याला, युनिट ऑफ लेंथ इंटू युनिट ऑफ ब्रेड्थ असं होईल, बरोबर. मग युनिट ऑफ लेंथ काय असतं, लेंथचं युनिट काय असतं, याचा युनिट आपण काल बघितलं, बरोबर. ते काय येतं, मीटर, बरोबर. इंटू आणि युनिट ऑफ ब्रेड्थ, ब्रेड्थ म्हणजे पण काय असतं, तर ब्रेड्थ म्हणजे सुद्धा लेंथच आहे, बरोबर. ब्रेड्थ म्हणजे सुद्धा काय आहे, तर लेंथच आहे. म्हणजे ब्रेड्थचं युनिट सुद्धा काय असणार आहे, मीटर असणार आहे, बरोबर आहे. मग मीटर गुणिले मीटर म्हणजेच काय आलं, मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर हे कशाचं युनिट आलं, तर हे मिळालं आपल्याला एरियाचं युनिट. हे कशाचं युनिट मिळालं आपल्याला, एरियाचं युनिट, मीटर स्क्वेअर. हे आपल्याला माहितीच होतं. ठीक आहे, मग आता जरा व्यवस्थित विचार करा की मीटर काय आहे. मीटर कशाचं युनिट आहे, मीटर हे लेंथचं युनिट आहे. मीटर कशाचं युनिट आहे, तर मीटर हे युनिट ऑफ लेंथ आहे. काय आहे, युनिट ऑफ लेंथ. बघा मी इथं काय लिहितोय, इथं आपल्याला मिळाले मीटर स्क्वेअर. आणि नुसतं जर मीटरचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल मीटर म्हणजे युनिट ऑफ काय आहे, लेंथ आहे. लेंथ काय आहे, लेंथ एक फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ काय आहे, तर लेंथ एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, बरोबर. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत असेल की एरिया ही फिजिकल क्वांटिटी लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. एरिया ही काय फिजिकल क्वांटिटी आणि ही फिजिकल क्वांटिटी कोणावर डिपेंड आहे, तर लेंथवरती. आणि लेंथ काय आहे, तर फंडामेंटल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर एरियाला आपण कसली क्वांटिटी म्हणायचं, डिराइव्हड क्वांटिटी. का, कारण की ती फंडामेंटल क्वांटिटी लेंथ हिच्यावर डिपेंड आहे, बरोबर. म्हणजेच एरिया झालं डिराइव्हड क्वांटिटी. एरिया काय झालं, डिराइव्हड क्वांटिटी झालं. समजतंय, बरं. बघा इकडे मी काय सांगतोय परत एकदा,
परत एकदा व्यवस्थित बघा. आपण एरिया एक एक्झाम्पल घेतलं. एक एरिया म्हणजेच काय तर फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ लिहिला. एरिया ऑफ रेक्टँगल. बरोबर. आता एरियाचं युनिट काढायचं आहे. युनिट ऑफ एरिया इज इक्वल टू युनिट ऑफ लेंथ इंटू युनिट ऑफ ब्रेड्थ. बरोबर. युनिट ऑफ लेंथ मीटर आणि युनिट ऑफ ब्रेड्थ सुद्धा काय आहे मीटर. कारण ब्रेड्थ म्हणजे सुद्धा काय असतं तर लेंथच असते. बरोबर. मीटर आणि मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर आहे. बरोबर. मग हे मीटर स्क्वेअर हे कशाचं युनिट आहे तर मीटर स्क्वेअर हे कशाचं युनिट आहे हे एरियाचं युनिट मिळालं आपल्याला. कशाचं एरियाचं. पण इथं मीटर आहे आणि मीटर म्हणजे काय तर इट इज द युनिट ऑफ लेंथ आहे. आणि लेंथ काय आहे तर लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे. याचाच अर्थ काय होतोय एरिया लेंथ वरती डिपेंड आणि लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एरिया हा लेंथ वरती डिपेंड आहे आणि एरिया हा काय झाला मग डिराइव्ड क्वांटिटी झाला. डिराइव्ड क्वांटिटी आलं लक्षात. बरं. मग आता इथं जे युनिट मिळालं आपल्याला हे एका डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट आहे म्हणून याला डिराइव्ड युनिट म्हणायचं. याला काय म्हणायचं डिराइव्ड युनिट असं म्हणायचं. ठीक आहे. डिराइव्ड युनिट बघा काय सांगतोय ही झाली डिराइव्ड क्वांटिटी आणि मीटर स्क्वेअर हे काय त्याचं डिराइव्ड युनिट आहे मिळवलेले युनिट आहे. ठीक आहे. पण डिराइव्ड युनिटची डेफिनेशन कशी येणार द युनिट्स which are used to measure derived quantities. बरोबर. the units which are used to measure the derived quantity are called as the derived units. मग इथे तुम्ही घेऊ शकता derived unit ची डेफिनेशन derived. ठीक आहे. मी नंतर लिहितो खाली लिहून देतो तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो. इथं लिहितो पहिल्यांदा मी here meter square is a derived unit and area is a derived quantity. समजतंय का बघा. मला समजतंय का. खूप सोपं आहे. अवघड अजिबात नाही आहे. खूप सोपं आहे. काय केलं एक एरिया ही फिजिकल क्वांटिटी घेतली आणि त्याच्यावरून मी सोडवत गेलं. त्याच्यावरून आपल्याला कळालं की मीटर स्क्वेअर हे युनिट आहे. कशाचं युनिट आहे तर डिराइव्ड युनिट. कशाचं युनिट आहे तर एरियाचं. बरोबर. म्हणून मीटर स्क्वेअर इज अ डिराइव्ड युनिट म्हणलं आणि एरिया काय झालं तर डिराइव्ड क्वांटिटी झालं. ठीक आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात बघा इकडे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. समजा व्हॉल्यूम ही टर्म घेऊ. व्हॉल्यूम काय मला सांग. व्हॉट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे काय घनफळ. व्हॉल्यूम कसा काढतो आपण सांगा मला. व्हॉल्यूम कसा काढतो आपण. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. बरोबर. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. बरं. व्हॉल्यूम एक फिजिकल क्वांटिटी आहे का आहे कारण की ते आपण मोजू शकतो. बरोबर. बरं. व्हॉल्यूम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे का नाही कारण की त्या चार्टमध्ये 7च फक्त फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम नाही आहे म्हणजे ती डिराइव्ड क्वांटिटी असणार. ओके. चेक करूया. बघ युनिट ऑफ व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. युनिट ऑफ व्हॉल्यूम कसं काढणार. युनिट ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू युनिट ऑफ लेंथ इंटू युनिट ऑफ ब्रेड्थ इंटू युनिट ऑफ हाईट. बरोबर. मग युनिट ऑफ लेंथ काय असणार आहे आपल्याला माहिती आहे. तर इथं पहिल्यांदा मी लिहितो फॉर्म्युला युनिट ऑफ लेंथ असं लिहितो इंटू युनिट ऑफ काय आहे ब्रेड्थ. ब्रेडसाठी बी लिहितो. ठीक आहे. आणि हाईटसाठी एच इंटू युनिट ऑफ हाईट एच. ठीक आहे. युनिट ऑफ लेंथ बघा इथं एक लक्ष द्या. ब्रेड्थ म्हणजे काय ब्रेड्थ म्हणजे लेंथच आहे आणि हाईट म्हणजे काय हाईट सुद्धा काय लेंथच आहे. म्हणजे ह्या तिन्ही सुद्धा जे युनिट आहेत ते तिन्हीच्या तिन्ही युनिट कशाचे आहेत तर लेंथचे आहेत. बरोबर. बरं. युनिट ऑफ लेंथ मीटर, युनिट ऑफ ब्रेड्थ मीटर आणि युनिट ऑफ हाईट मीटर. मीटर मीटर मीटर. मग मीटर हे काय मीटर हे युनिट आहे. कशाचे युनिट आहे लेंथचं. म्हणजे इथंच आपल्याला कळालं की ही फिजिकल क्वांटिटी कशावर डिपेंड आहे तर लेंथवरती डिपेंड आहे म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणून हिला आपण काय म्हणणार हिला डिराइव्ड क्वांटिटी म्हणणार. म्हणजे व्हॉल्यूम इज अ डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. मग याचं युनिट काय येणार आहे डिराइव्ड युनिट मीटर क्यूब येईल. डिराइव्ड युनिट काय येणार आहे मीटर क्यूब.
बरोबर. व्हॉल्यूम इज अ डिराइव्ड क्वांटिटी अँड मीटर क्यूब इज अ डिराइव्ड युनिट. ठीक आहे. ओके. अजून एखादं एक्झाम्पल बघा घेतो मी इथं. व्हॉल्यूम झालं. तर पुढचं एक्झाम्पल बघा. सपोज आपण घेऊयात वेलॉसिटी. बघूयात आपण वेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी येते का चेक करूयात. ऑब्विसली असणारच आहे. मी सांगितलेच तुम्हाला की 7च फंडामेंटल क्वांटिटी आहेत. बरोबर. ओके. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे सांगा मला. वेलॉसिटीचा फॉर्म्युला, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहे वेलॉसिटी म्हणजे काय. आता फक्त मला फॉर्म्युला सांगा. तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेला असाल. ठीक आहे. तो वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण काय आहे टाइम. बरोबर. 9वी 10वी मध्ये तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला झालेला असेल असं समजून या फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. आणि जरी माहिती नसेल तरी पुढं आपल्याला शिकायचंच आहे. त्यावेळेला मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. ओके. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्सच असते. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर एक थोडक्यात लेंथच आहे. डिस्प्लेसमेंट बरोबर. एक वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाली म्हणजेच काय तर ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली म्हणजेच काय तर तिनं थोडं अंतर कव्हर केलं म्हणजे थोडक्यात लेंथच आहे. ठीक आहे. ओके. युनिट ऑफ वेलॉसिटी. युनिट ऑफ वेलॉसिटी काय येईल बघा बरं. युनिट ऑफ वेलॉसिटी. युनिट ऑफ वेलॉसिटी कसं काढणार तर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाइम. बरोबर. युनिट ऑफ वेलॉसिटी काढायचंय. कसं काढणार तर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाइम. तर या मग युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतरच आहे. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहे. त्यामुळे आता जास्त विचार करू नका. ठीक आहे. तर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय मी सांगितलं तुम्हाला डिस्टन्सच आहे. डिस्टन्स म्हणजेच त्याचं युनिट काय असेल मग. डिस्टन्स आपण मीटरमध्ये मोजणार. याचा युनिट काय आहे लेंथचा. याचा युनिट काय आहे मीटर. बरोबर. म्हणजेच हे याचं युनिट झालं मीटर अपॉन युनिट ऑफ टाइमचं युनिट सेकंद. मीटर पर सेकंद. हे कशाचं युनिट आलं. हे युनिट आलं वेलॉसिटी. बरोबर. आता जरा व्यवस्थित बघा. मीटर म्हणजे आपल्याला लगेच कळलं पाहिजे लेंथ. इथं आहे सेकंद म्हणजे काय टाइम. म्हणजे लेंथ आणि टाइम ह्या दोन्ही सुद्धा काय ह्या दोन्ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ही कशावर डिपेंड आहे. व्हेलॉसिटी डिपेंड आहे एक म्हणजे लेंथ आणि दुसरं म्हणजे टाइम. म्हणजेच व्हेलॉसिटी इज अ डिराइव्ड क्वांटिटी. त्याच्यामुळे आपण व्हेलॉसिटीला डिराइव्ड क्वांटिटी म्हणणार कारण की ही क्वांटिटी किंवा व्हेलॉसिटी ही फिजिकल क्वांटिटी दोन फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. एक म्हणजे लेंथ आणि दुसरं म्हणजे टाइम. लक्षात. म्हणून ह्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणणार. अशा कितीतरी काय आहेत डिराइव्ड क्वांटिटीज आहेत आणि त्यांचे जे युनिट येतात त्या युनिटला आपण डिराइव्ड युनिट असं म्हणतो. म्हणजे मीटर पर सेकंद हे काय झालं डिराइव्ड युनिट झालं. हे काय झालं डिराइव्ड युनिट झालं. ठीक आहे. तर तुम्हाला डेफिनेशन लिहायची डिराइव्ड युनिटची. मी परत एकदा सांगतो. डिराइव्ड युनिट म्हणजे काय तर युनिट which are used to measure the derived quantities. The units which are used to measure the derived quantities. बरोबर. मी मीटर पर सेकंद हे युनिट काय करणार आहे यूज करणार आहे कशासाठी वेलॉसिटी ह्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट घेण्यासाठी. त्यामुळे मी ह्या युनिटला काय म्हणणार डिराइव्ड युनिट असं म्हणणार. आलं लक्षात. तर ती डेफिनेशन तुम्ही लिहायची आणि मला होमवर्क म्हणून पाठवायचे. ठीक आहे. तर इथं आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय हा पॉईंट सुद्धा काय केला कव्हर केला. खूप सोपा आहे. मला डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय द क्वांटिटी विच डिपेंड ऑन फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज द डिराइव्ड क्वांटिटीज. येत्या लक्षात. ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत. या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला त्या 7 बेसिक क्वांटिटीज ज्या आहेत म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्यांची मदत घ्यावी लागते. म्हणून ह्या फिजिकल क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणायची. ठीक आहे. ओके. आता पुढे पुढचा पॉईंट आहे
supplementary units. Supplementary units. सप्लिमेंट म्हणजे काय? आपण पेपर मध्ये एक्झाम मध्ये सप्लिमेंट लावतो, त्याला पुरवणी असं म्हणतो, एक्स्ट्रा म्हणतो आपण त्याला थोडक्यात. काय एक्स्ट्रा? सप्लिमेंटरी युनिट म्हणजे थोडक्यात काही एक्स्ट्रा युनिट सुद्धा आहेत. ठीक आहे. बरं, हे सप्लिमेंटरी युनिट्स काय आहेत मग नक्की? आपण जे 7 फंडामेंटल युनिट बघितले, ते 7 फंडामेंटल युनिट सोडून आणखीन 2 युनिट आहेत, त्यांना थोडंसं वेगळं ठेवलेलं आहे, एक्स्ट्रा मध्ये ठेवलेलं आहे. त्यांना आपण म्हणतो सप्लिमेंटरी युनिट्स. त्याला आपण काय म्हणतो? सप्लिमेंटरी युनिट. समजतंय बघा काय सांगतोय? 7 फंडामेंटल युनिट्स आपल्याकडे आहेत. ते 7 फंडामेंटल युनिट सोडून आणखीन 2 युनिट असे सेपरेट ठेवलेले आहेत आणि ते युनिट्स अँगल्सच्या रिलेटेड आहेत. कशाच्या रिलेटेड आहेत? अँगल्सच्या रिलेटेड. अँगल आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय बरोबर. 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलो अँगल बरोबर, जो आपण डिग्रीमध्ये मेजर करतो. ठीक आहे. तर त्या अँगल्सच्या रिलेटेड जे काही युनिट्स आहेत ते सप्लिमेंटरी युनिट म्हणून आहेत आणि त्याला आपण सेपरेट ठेवलेलं आहे. तर असे सप्लिमेंटरी युनिट 2 आहेत. किती आहेत? 2. ठीक आहे. इथे लिहितो मी एक्सेप्ट 7 फंडामेंटल युनिट्स. बघा काय लिहिलंय? एक्सेप्ट 7 फंडामेंटल युनिट्स म्हणजे 7 फंडामेंटल युनिट सोडून. एक्सेप्ट म्हणजे सोडून. ठीक आहे. 7 फंडामेंटल युनिट सोडून देर आर 2 units. There are 2 units called supplementary units. त्यांना आपण सप्लिमेंटरी युनिट्स म्हणतो. बघा काय डेफिनेशन? 7 फंडामेंटल युनिट सोडून आपल्याकडं 2 युनिट आहेत, त्या युनिट्सला आपण सप्लिमेंटरी युनिट म्हणजे एक्स्ट्रा मध्ये आहेत ते असं म्हणतो, सप्लिमेंटरी युनिट्स. ठीक आहे. तर असे सप्लिमेंटरी युनिट्स कोणते आहेत? बघा इथे लिहितो मी. एक आहे प्लेन अँगल. पहिलं सप्लिमेंटरी युनिट आहे प्लेन अँगल, जो आपण डी थीटानं इंडिकेट करतो किंवा थीटा न इंडिकेट केलं तरी सुद्धा चालेल. डी थीटा ऑर, इथे लिहितो ऑर थीटा असं लिहितो. डी थीटा किंवा थीटा. डी थीटा म्हणजे काय सांगणार आहे मी. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा डी थीटा. दुसरा सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. सॉलिड अँगल आपण डी ओमेगा किंवा ओमेगानं इंडिकेट करतो. डी ओमेगा किंवा ओमेगा. ओमेगा किंवा लक्षात ठेवायचं डी ओमेगा. ठीक आहे. त्याला सॉलिड अँगल असं म्हणतात. ठीक आहे. तर हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. हे काय? 2 सप्लिमेंटरी युनिट्स. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. हा पॉईंट जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर पुढे तुम्हाला फिजिक्समध्ये अँगलच्या रिलेटेड कुठलंही कन्फ्युजन नसणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. सप्लिमेंटरी युनिट प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. त्यातलं आपण प्लेन अँगल आज कंप्लीट करणार आहे आणि सॉलिड अँगल उद्या कंप्लीट करू. ठीक आहे. कारण की पॉईंट थोडासा मोठा आहे. ठीक आहे. तर हेडिंग लिहा प्लेन अँगल. हेडिंग काय लिहायचं? प्लेन अँगल, जो आपण डी थीटा किंवा थीटानं इंडिकेट करतो. प्लेन अँगल. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी इथं डी थीटा. थीटा वर पुस्तकामध्ये डी थीटा लिहिलेले. ठीक आहे. ते पण बरोबर आहे आणि थीटा म्हणलं तरी सुद्धा चालेल. आता बघा प्लेन अँगल म्हणजे काय? तर 2 लाईन मधला अँगल किंवा 2 प्लेन मधला अँगल, या अँगलला प्लेन अँगल असं म्हणायचं.
दोन लाईन्स म्हणजे काय, ठीक आहे, त्या दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन मध्ये जो अँगल तयार झालेला असेल त्या अँगलला मी काय म्हणू शकतो, त्याला मी प्लेन अँगल म्हणू शकतो. अगदी सोपे, अवघड असं काय नाही. दोन लाईन मधला अँगल जो काय असतो त्याला आपण प्लेन अँगल म्हणू शकतो. त्याचप्रमाणे दोन प्लेन प्लेन म्हणजे काय, आता ही उभी भिंत आहे आणि आडवी एक खालची काय जमीन आहे, त्या दोघांमध्ये जो अँगल तयार झालाय त्या अँगलला सुद्धा काय म्हणणार, प्लेन अँगल असं म्हणणार. समजते, उभी भिंत प्लेन आहे, उभी भिंत म्हणजे काय, एक प्लेन. येते प्लेन म्हणजे समजते तुम्हाला, प्लेन म्हणजे काय, बघा इथं हे माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याला मी प्लेन म्हणणार, त्याला मी काय म्हणू शकतो, प्लेन. समजते, प्लेन का म्हणायचं, प्लेनला फक्त दोनच डायमेन्शन असतात. प्लेन म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या, प्लेन म्हणजे काय, प्लेन म्हणजे ज्याला फक्त दोनच डायमेन्शन असतात त्याला मी प्लेन म्हणणार ह्या कागदाला. का, कारण की ह्याला लेंथ आहे आणि हाईट आहे, ह्याला थिकनेस आहे का, नाही, ह्याला थिकनेस आहे का, नाही, त्यामुळे ह्याला 2 डायमेन्शन असं म्हणलं जातं, ह्याला 2D असं म्हणलं जातं किंवा 2 डायमेन्शन. मग हे प्लेन झालं आणि हा दुसरा कागद, ह्याला पण मी प्लेन म्हणू शकतो, बरोबर, हा पण कसा आहे, 2 डायमेन्शनल आहे. मग ह्या दोन कागदांमध्ये जो काही अँगल असेल, त्या दोन प्लेन मध्ये जो काही अँगल असेल त्याला पण मी काय म्हणणार, प्लेन अँगल असं म्हणणार. येते लक्षात, प्लेन अँगल म्हणजे काय, तर प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल व्ह्यू साठी असतो, एवढं एक लक्षात ठेवा, किंवा 2D डायग्राम साठी असतो, 2 डायमेन्शनल डायग्राम. येते लक्षात, त्याच्यासाठी प्लेन अँगल असतो, हे एक लक्षात ठेवायचं. इथं मी लिहितो वाटल्यास, फॉर 2D टू डायमेन्शनल डायग्राम. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल, ज्याला फक्त लेंथ आणि हाईट असते, थिकनेस नसते, ठीक आहे. बरं, मग ह्याला प्लेन अँगल असं आपण म्हणतो. बरं, आता प्लेन अँगलची मग डेफिनेशन काय आहे नक्की, डेफिनेशन बघण्यापूर्वी आपण प्लेन अँगल जरा व्यवस्थित समजून घेऊयात. प्लेन अँगल कसा असतो आणि त्याचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. डेफिनेशन मी नंतर लिहितो, इथं डेफिनेशन साठी मी इथं जागा सोडतो. बघा, समजा एक रस्ता आहे, एक काय आहे, रस्ता आहे आणि तो एक सर्क्युलर ट्रॅक आहे, सर्क्युलर म्हणजे असं गोल रस्ता आहे, ठीक आहे. एक काय आहे, असं गोल रस्ता आहे, ठीक आहे. ह्या रस्त्याचं हे काय आहे, सेंटर आहे, ह्या रस्त्याचं सेंटर, एक असं गोल रस्ता आहे असं समजा, त्याचं हे सेंटर आहे, ठीक आहे. एक माणूस इथं उभा आहे, एक माणूस आहे, तो माणूस किंवा एक मुलगा आहे, तो मुलगा ए या पॉइंट ठिकाणी थांबलाय. कुठं थांबला, ए या ठिकाणी, ठीक आहे. मग ओ पासून ए पर्यंत जर मी जोडलं, ओ पासून ए पर्यंत जर मी एक लाईन जोडली तर ही रॅडियस असणार आहे, काय असणार आहे, रॅडियस असेल, ठीक आहे. आता तो मुलगा ए ह्या पॉइंट पासून समजा बी या पॉइंट वर येऊन थांबला, कुठं थांबला, बी या पॉइंट वरती येऊन थांबला, तो मुलगा ए या पॉइंट वरून बी या पॉइंट वर येऊन थांबला. तर त्यानं काय केलंय, थोडं डिस्टन्स काय केलेलं असेल, कव्हर केलेलं असेल, आणि ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स स्ट्रेट डिस्टन्स नाहीये, सरळ आहे का ते अंतर नाही, एक कर्व आहे, तिथं काय आहे, कर्व, त्याला आपण आर्क म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, आर्क म्हणतो. म्हणजे ए पासून बी पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते एक आर्क आहे, कर्व आहे, बरोबर, ओके. आता बी आणि ओ मी जोडतो, बी आणि ओ मी जोडतो, बी आणि ओ हा पॉइंट मी जोडला, तर इथं काय झालं बघा, त्या आर्कने, ए बी ह्या आर्कने सेंटर बरोबर एक अँगल तयार केला, काय केला, एक अँगल तयार केला, त्या अँगलला प्लेन अँगल म्हणायचं, त्या अँगलला प्लेन अँगल म्हणायचं. इथं डेफिनेशन तयार होऊ शकते. आता बघा काय सांगितलं मी, ए पासून बी पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय आहे, एक कर्व आहे, काय आहे, एक कर्व. मग त्याच्या कर्वने सेंटर बरोबर केलेला जो अँगल असेल त्या अँगलला आपण प्लेन अँगल असं म्हणतो. मग प्लेन अँगलची डेफिनेशन कशी तयार होईल, द अँगल मेड बाय लेंथ ऑफ द आर्क
किंवा असं पण म्हणा द अँगल मेड बाय आर्क ऑफ द सर्कल ॲट द सेंटर इज कॉल्ड ॲज अ प्लेन अँगल. याच्या लक्षात बघा डेफिनेशन. द अँगल मेड बाय आर्क, बरोबर, दिस आर्क, द अँगल मेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज प्लेन अँगल. हा जो अँगल आहे त्या अँगलला आपण डी थिटा असं म्हणूयात. आता डी थिटा का म्हणलं ते पण मी सांगणार आहे, मगाशी पण मी म्हणलं होतं तुम्हाला. आणि ए पासून बी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला मी ds असं म्हणतो, ds. ठीक आहे. बघा फिजिक्समध्ये स्मॉल डिस्टन्स आपण जे आहे ते डिस्टन्स आपण फिजिक्समध्ये यस न इंडिकेट करू शकते. कशाला? यस. ठीक आहे. स्मॉल डिस्टन्स असेल स्मॉल तर ते ds न इंडिकेट केलं जातं. स्मॉल लेंथ असेल तर ते dl न इंडिकेट केलं जातं, dl. स्मॉल एरिया असेल तर तो dA न इंडिकेट केला जातो. स्मॉल अँगल असेल तर तो डी थिटाने इंडिकेट केला जातो. आता तुमच्या लक्षात येत असेल फिजिक्समध्ये जर काही स्मॉल आलं तर ते स्मॉल आपण डी ने इंडिकेट करतो, म्हणजे डी थिटा, डी एल, डी ए. हे लक्षात ठेवायचे, खूप महत्वाचं आहे, पुढे पुढे लागणार. आणि याचा अर्थ तुम्हाला डिफरन्शिएशन म्हणून एक मॅथमॅटिक्समध्ये चॅप्टर आहे, तो समजल्यानंतर कळेल. आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की फिजिक्समध्ये जर काही स्मॉल अँगल, स्मॉल लेंथ, स्मॉल एरिया असं जर काय आलं तर तो कशाने इंडिकेट करायचा असतो, असा dl, dA, d थिटा असं. ठीक आहे. मग ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स खूप थोडं आहे, खूप छोटं आहे असं आपण म्हणूयात. म्हणून त्या डिस्टन्सला मी ds न इंडिकेट केलं. आणि त्या आर्कने सेंटर बरोबर केलेला जो अँगल आहे तो अँगल पण मग कसा असणार आहे, खूप छोटा असणार आहे. हे डिस्टन्स कमी आहे म्हणजे अँगल पण कसं असणार, कमी आहे. त्यामुळे त्या अँगलला आपण डी थिटा असं म्हणते, बरोबर. मग हा डी थिटा काय झाला, हा डी थिटा तुमचा प्लेन अँगल आहे. डी थिटा तुमचा काय, प्लेन अँगल आहे. तर मी डेफिनेशन लिहू शकतो प्लेन अँगलची. द अँगल सबटेंडेड बाय लेंथ ऑफ आर्क अँड द सेंटर ऑफ द सर्कल. द अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ द सर्कल ॲट द सेंटर. त्या आर्कने सेंटर बरोबर केलेला जो अँगल आहे त्या अँगललाच आपण प्लेन अँगल असं म्हणायचं. पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. लिहितो मी डेफिनेशन. द अँगल मेड म्हणलं तरी चालेल, अँगल मेड बाय arc of circle at the center. बघा काय इथं, the angle made by arc of circle at the center is called plane angle. त्याला आपण प्लेन अँगल असं म्हणतो. काही लक्षात? ओके. याची अजून एक डेफिनेशन आहे, ही थेरॉटिकल डेफिनेशन झाली. याची मॅथमॅटिकल डेफिनेशन सुद्धा काय ते बघायचं, म्हणजे फॉर्म्युला बघितल्यावरती तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता हा प्लेन अँगल आपण बघितलं डी थिटानं लिहितोय. याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा तयार होतोय बघा, इथे लिहितो मी. देअरफॉर प्लेन अँगल इज इक्वल टू, प्लेन अँगलचा फॉर्म्युला कसा लिहायचा आहे किंवा कसा येतो ते लक्षात ठेवा. प्लेन अँगल कसा काढला जातो, तर लेंथ ऑफ द आर्क. मग लेंथ ऑफ द आर्क काय आहे, लेंथ ऑफ आर्क म्हणजे ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स. इथे लिहितो मी लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय radius of the circle, radius of the circle, radius of circle असा फॉर्म्युला तयार होतो. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, म्हणजे गणिती भाषेतला. प्लेन अँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ऑफ सर्कल. मग इथं
तुम्ही अजून एक प्लेन अँगलची डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. कशी लक्षात ठेवणार सांगा. प्लेन अँगल इज रेशो ऑफ, बरोबर हा रेशो आहे बरोबर. तो प्लेन अँगल इज लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. किंवा असं म्हणा प्लेन अँगल इज रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क अँड रेडियस ऑफ सर्कल. मग आता इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याची काय करूयात सिम्बॉल टाकूयात. प्लेन अँगल आपण इथं कशाने दाखवलाय डी थिटा. इथे लिहितो मी डी थिटा इज इक्वल लेंथ ऑफ आर्क कशाने दाखवलाय आपण ds ने. इथे लिहितो मी ds डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल काय आहे r. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला बघा डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r. हा झाला फॉर्म्युला कशाचा प्लेन अँगलचा. ठीक आहे. जिथं डी थिटा म्हणजे काय व्हेरी स्मॉल अँगल, ds म्हणजे काय व्हेरी स्मॉल लेंथ ऑफ आर्क, व्हेरी स्मॉल लेंथ ऑफ आर्क. व्हॉट इज r? r इज द रेडियस ऑफ सर्कल. ते पण इथं तुम्ही लिहू शकता वेअर, खाली लिहितो मी वेअर त्या फॉर्म्युलामध्ये डी थिटा काय आहे डी थिटा म्हणजे व्हेरी स्मॉल अँगल. आणि हा अँगल कुणी तयार केलाय तर हा अँगल ह्या आर्कने तयार केलाय. कुठं तर सेंटर बरोबर. ठीक आहे. व्हेरी स्मॉल अँगल. व्हॉट इज ds? व्हेरी स्मॉल लेंथ ऑफ आर्क, बरोबर. व्हेरी स्मॉल लेंथ ऑफ आर्क आहे. आणि आर काय आहे आर इज द रेडियस ऑफ सर्कल. समजतंय का. ठीक आहे. डी थिटा ds आणि आर म्हणजे काय कळालं. बरं इकडे बघा आता मी काय सांगतोय हा अँगल खूप छोटा होता म्हणून आपण डी थिटा म्हणलं आणि ही लेंथ पण समजा खूप छोटी होती म्हणून आपण ds म्हणलं. पण समजा जर हा अँगल मोठा असेल आणि ही लेंथ पण खूप जास्त असेल तर फॉर्म्युला आपण असं लिहिलं तरी सुद्धा चालतोय. थिटा इज इक्वल टू s अपॉन r असं म्हणलं तरी सुद्धा चालतंय. येते लक्षात. जर छोटा अँगल असेल तर डी थिटा म्हणायचं, छोटी लेंथ असेल तर ds म्हणायचं. पण अँगल जर मोठा असेल तर थिटा म्हणायचं आणि लेंथ मोठी असेल तर s म्हणलं तरी सुद्धा चालतंय. येते लक्षात. मग तिथे डी थिटा किंवा ds असेल याची काही गरज नाही. ठीक आहे. बरं त्याला आपण म्हणतो प्लेन अँगल. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण प्लेन अँगल असं म्हणतो. मग आता ह्याचं युनिट काय तर प्लेन अँगलचं युनिट आहे रेडियन. काय आहे रेडियन. इथं मी युनिट लिहिणार आहे आता. युनिट प्लेन अँगल थिटा हा आपण रेडियन मध्ये मोजतो. तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही डिग्री मध्ये मोजत आलेलो आहे, बरोबर आहे. पण लक्षात ठेवा SI युनिट जे आहे आपल्याला SI सिस्टीम आपण शिकलोय. SI सिस्टीम ही पूर्ण वर्ल्ड मध्ये आहे, सगळ्यांसाठी सेम आहे. मग ते जी कॉन्फरन्स भरली त्या कॉन्फरन्समध्ये अँगलचं जे युनिट आहे ते युनिट काय घेतलेलं आहे रॅडियन. असं का घेतलं युनिट तर लक्षात ठेवा पुढं जाऊन मॅथमॅटिक्स आणि फिजिक्समध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते खूप किचकट आहेत. मग जर तुम्ही अँगल जर डिग्रीमध्येच ठेवत गेला तर हे कॉम्प्लिकेशन्स अजून खूप वाढत जातात. ते सोपे व्हावेत म्हणून आपण काय करतोय तर अँगल रॅडियनमध्ये घेतोय. ठीक आहे. मग रॅडियन आणि डिग्री यांचं काय रिलेशन आहे काय संबंध आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे. ठीक आहे. बरं मग युनिट काय आहे ह्याचं प्लेन अँगलचं युनिट आहे रॅडियन. आणि जे शॉर्टकटमध्ये असं लिहिलं जातं रॅड. ठीक आहे. रॅडियन. एक रॅडियन म्हणजे किती डिग्री किंवा एक डिग्री म्हणजे किती रॅडियन हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता फक्त आपण प्लेन अँगल म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला काय आहे एवढंच समजून घेतलंय. ठीक आहे. बरं युनिट काय आलं त्याचं रॅडियन आलं. ठीक आहे. आणि हे लिहिलं कसं जातं बघा याचं जे नोटेशन आहे नोटेशन काय आहे बघा. आपण अँगल डी थिटा घेतलाय त्याच्यावेळी समजा अँगल थिटा असता मोठा अँगल असता तर डी थिटाच्या ऐवजी काय आलं असतं तर थिटा आलं असतं. थिटा आणि रॅडियन साठी लक्षात ठेवायचं असं त्याच्या डोक्यावरती सी लिहायचं आहे, छोट्या अक्षरात सी लिहायचं आहे.
ठीक आहे. तर हे त्याचं नोटेशन आहे. कशाचं? रॅडियनचं. सी लिहिलं की लक्षात ठेवायचं त्याचा अर्थ काय होतो तर रॅडियन होतो. जसं आपण डिग्रीसाठी छोटा गोल काढतो बरोबर, 20 डिग्री. आपण जर 20 डिग्री असं म्हणलं तर 20 डिग्री आपण कसं लिहितो, असं लिहितो ना, असं बरोबर. तसंच रॅडियनसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचंय तो जो अँगल असेल त्या अँगलच्या डोक्यावरती काय करायचं तुम्हाला, असं सी लिहायचं. ठीक आहे. तर हे झालं प्लेन अँगलच्या बाबतीत. ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो, प्लेन अँगल आपण काय काय बघितलं प्लेन अँगल मध्ये. The angle made by arc of the circle at the center is called as the plane angle. त्याला आपण प्लेन अँगल असं म्हणतो बरोबर. त्याचं महत्वाचं एक्झाम्पल मी कसं एक्सप्लेन केलं तुम्हाला. एक मुलगा आहे, तो मुलगा सर्क्युलर पाथ वरती एक असा गोल रस्ता आहे त्या रस्त्यावरती चाललाय. मग तो जर समजा ए या पॉईंट पासून बी या पॉईंट पर्यंत जर गेला तर त्यानं काय केलं, थोडंसं डिस्टन्स कव्हर केलं. किती डिस्टन्स कव्हर केलं, अगदी छोटा डिस्टन्स कव्हर केलं. त्याला आपण काय म्हणूया, डीएस. लहान डिस्टन्स आहे म्हणून डीएस म्हणलं बरोबर. हा इथं त्यानं एक आर्क काय केलं, कम्प्लीट केलं. सरळ डिस्टन्स नाही, असा कर्व आहे बरोबर. मग तो जो कर्व आहे, तो जो आर्क आहे, त्या आर्कने सेंटर बरोबर बरोबर त्या सर्कलच्या सेंटर बरोबर काय केला, एक अँगल तयार केला. तो अँगल पण कसा असणार, खूप छोटा असणार, कारण की त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स कसं आहे, खूप छोटं आहे बरोबर. त्यानं कव्हर केलेलं ए पासून बी पर्यंत डिस्टन्स कसं आहे, खूप छोटं आहे. त्यामुळे इथं तयार झालेला अँगल पण कसा असणार आहे, खूप छोटा असणार आहे. त्यामुळे त्या अँगलला आपण डी थिटा असं म्हणलंय, छोटा अँगल म्हणून डी थिटा. आणि त्या अँगललाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल असं म्हणतो. येते लक्षात. मग तो अँगल आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. मग त्याचा फॉर्म्युला, मग प्लेन अँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, प्लेन अँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ द आर्क बरोबर. ए पासून बी पर्यंत जी लेंथ आहे त्याला लेंथ ऑफ आर्क असं म्हणायचं बरोबर, डिवाइड बाय रेडियस ऑफ द सर्कल. इथं तो फॉर्म्युला मी लिहिला आहे, लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण नोटेशन वापरले प्लेन अँगल. प्लेन अँगल काय आहे, डी थिटा लिहिलाय, ह्याच्या खाली लिहिलं बरोबर, बरोबरच्या खाली बरोबर. लेंथ ऑफ आर्क किती आहे, लेंथ ऑफ आर्क आहे डीएस लिहिलं. रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल काय आहे, आर. झाला तयार फॉर्म्युला, डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. बघा किती सोपं आहे. ठीक आहे. हा अँगल खूप लहान आहे म्हणून डी थिटा, ही डिस्टन्स खूप छोट आहे म्हणून डीएस. अँगल मोठा असतं तर थिटा, आणि जर डिस्टन्स खूप मोठा असतं किंवा आर्क खूप मोठा असतं तर एस लिहिलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं युनिट काय तर रॅडियन, त्याला आपण रॅड असं शॉर्टकटमध्ये लिहितो. आणि त्याचं नोटेशन हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही अजून एक डेफिनेशन ह्याच्या खाली लिहायची आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे. ठीक आहे. काय कोणती डेफिनेशन, प्लेन अँगलची. इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल. ही डेफिनेशन तुम्ही मला लिहून पाठवायची. आता तुम्हाला सगळा होमवर्क परत एकदा सांगतो. तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे फंडामेंटल युनिट्सची. त्याच्यानंतर तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची. डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट त्याच्या दोन्ही डेफिनेशन. त्याच्यानंतर मी काही एक्झाम्पल घेतलं होतं, एरिया, व्हॉल्यूम आणि व्हॅलॉसिटी. त्याचे डिराइव्ड युनिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते लिहायचं आहे सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय तो पॉईंट चालू केला. आम्ही सप्लिमेंटरी पॉईंटचं हेडिंग टाकून त्याच्यामध्ये ते दोन टाईप लिहायचे. कोणते दोन टाईप, तर पहिला आहे प्लेन अँगल, दुसरा आहे सॉलिड अँगल. मग परत प्लेन अँगलची डेफिनेशन, दोन डेफिनेशन लिहायच्या, ही एक आणि मी सांगितलेली दुसरी. आणि मग त्याच्या खाली काय करायचं, ही डायग्राम काढा, फॉर्म्युला घ्या आणि हे सगळं त्याच्या खाली द्यायचं आणि मग मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.